नमस्कार, मी दिव्या रांदड. तुम्ही पाहताय सरकारनामा. काल एका कार्यक्रमात अजितदादांनी बारामतीकरांना दुसरा आमदार मिळायला पाहिजे असं बोलून विधानसभा न लढवण्याचे संकेत दिलेत. लोकसभेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे दादांनी त्यांची खंत बोलून दाखवली. बारामतीकरांचं साहेब आणि ताईंवर कितीही प्रेम असलं तरी दादांमध्येही बारामतीकरांचे जीव तेवढंच अडकलंय. याचा पुरावा देणारी ही घटना सोशल मीडियावर सध्या एक पत्र व्हायरल होतंय. वहिनींना पराभूत केलं, आता दादांना पाडायचंय काय? बाप लेकांच्या मनात चाललंय तरी काय? अशा आशयाचं हे पत्र. सविस्तर जाणून घेऊयात काय लिहिलंय या पत्रात. नमस्कार बारामतीकर. अनेक वर्ष झाली बारामतीकर साहेब, दादा, ताई यांच्यावर प्रेम करतात, मतदान रूपी आशीर्वाद देतात. मग देशात, राज्यात, जिल्ह्यात साहेब, दादा, ताई हे आपल्या कर्तृत्वाच्या आणि विकासाच्या जोरावर ठसा उमटवतात. मात्र सर्वांना माहिती आहे, सध्याचे राजकीय वातावरण भलतंच गढूळ झालंय. स्थानिक नेत्यांना भलती स्वप्न पडू लागली की काय? साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचा आहे की काय? मित्रांनो, हे सर्व प्रश्न म्हणजे बारामतीकरांच्या मनातील कुजबूज, जी भीतीपोटी जोराने बोलली देखील जात नाहीत. जो बोलेल तो मुस्लिम असला तर आतंकवादी, दलित असला तर नक्षलवादी, ओबीसी असला तर देशद्रोही, अशी चर्चा कसब्यापासून आमराईपर्यंत ऐकायला मिळते. म्हणूनच हा पत्रव्यवहार बारामतीकरांशी. बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं. जंग पछाडून तरुणाईला लाजवलं असा प्रचाराचा रंग मिशीवर ताव देऊन बारामतीकरांना दाखवला. एवढ्यावरती आपल्याला मिळालेली सत्ता स्वरूपी ताकद आणि त्या ताकदीने समुद्रमंथन करत मिळवलेलं आर्थिक साम्राज्य याच्या जोरावर पूर्वी फक्त कसब्यामध्ये आणि दलित वस्तीमधील दलित चळवळ संपवून स्वतःचं राजकीय वर्चस्व वाढवलं आणि स्वतःच्या मुलांना, पुतण्यांना राजकीय राजवटीचा वारसा वाटून मोकळे झाले. मात्र या निवडणुकीत पुरस्कार विजेते नटसम्राटही झाले. मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारसाचा वापर करत दादांचा विश्वास संपादन केला. बँकेचे अध्यक्षपद, नियोजन समितीचे सदस्यपद, बारामतीचे गटनेतेपद मिळवत दादांच्या गळ्यातील ताईस झाला. मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड बघून पैशांचं वाटप केलं. समाजात, जनमानसात पैशांवरून संभ्रम निर्माण केला. दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली बाहेरून घड्याळ आणि आतून तुतारी वाजवली. आजपर्यंत अशाच नुरा कुस्त्या करून बारामतीकरांच्या भावनेला ढाक लावून पाडलं. तर दोन्हींकडून मलिदा खात मतदारांची आस्थागायत फसवणूक केली. मात्र आता तर मजल एवढी वाढलीये की चक्क नेत्यांचीही फसवणूक केली. हीच तर खरी मलिदा गँग. वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला की आता दादांच्या मागे लागलात. जशी बारामती नगर परिषद निवडणुकीत भाऊ भावांची लढाई प्रतिष्ठेची दाखवून कसबेकरांची फसवणूक केली, तशी आता बाप लेकांची लढाई दाखवून नेमकी बारामतीची फसवणूक करता की साहेब, दादा, ताई यांची फसवणूक करता? का साहेब, दादा, ताई यांच्यातच नुरा कुस्ती सुरू आहे, ती भाजप शिंदेंची का काँग्रेस ठाकरेंची दिशाभूल करण्याकरता? आपला गब्बर. लोकसभेत वहिनींनी उभं राहिलेलं बारामतीकरांना फारसं पटलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून दादांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आता विधानसभेत दादा स्वतः उभं राहून बारामतीकरांचं प्रेम पुन्हा मिळवतात की सुपुत्र जय पवार यांना उभं करून परत पराभवाच्या दिशेला जातात, हे लवकरच कळेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.